काय भारी दिसतंय, नंतर घोटाळा होतो. नाही, त्यापेक्षा ते आपले खेडं असलं तरी कोट वगैरे घालून असे छान चाललेले. गाव कुठं आहे समजेना. त्यांनी बैलाच्या गळ्यातल्या घुंगराचा आवाज ऐकला. अरे बैलगाडी येते मागून. एक शेतकरी मस्त असा बसलेला तंबाखू चोळतोय. त्याच्या त्या बैलगाडीमध्ये आऊत वगैरे टाकलेलं होतं. आता बैलगाडी जवळ आल्याबरोबर या व्याख्यातानं त्याला लिफ्ट मागितली अशी. आता याचा अर्थ खेड्यामध्ये वेगळा घेतला जातो. शेतकऱ्यांनी विचारलं काय, ते इथं नाही गावात मिळतं म्हणे. ते नाही म्हणे, मग मला गाडीत बसायचं म्हणे. मग बैलगाडीला कुठं असं करतात का म्हणे, मागून पळत यायचं उडीवर बसायचं, सोपं आहे. ठीक आहे म्हणे. वक्त्यानं ती बॅग आत टाकली, त्या आवताच्या पाशीतून पायात घातला, बसला. म्हणे बाबा कुठे गेले होते, रानात. आज तुमच्या गावात माझं व्याख्यान आहे. असल म्हणे, तुम्ही येणार नाही का. त्यानं कुठं पोट भरतं का म्हणे. म्हणे डॅम्बेज दिसतोय बरं का शेतकरी. म्हणे गाव येऊस तर आपण काहीतरी खेळू. तर शेतकरी म्हणे आता आवतमाग एवढं खेळल्यावर अजून काय खेळायचं. म्हणे नाही, प्रश्नोत्तर. अहो ते जमलं नाही म्हणून तर आवतमाग गेलतो ना, बोलूच द्याय ना. तरी विद्वान म्हटलं असं करू, तुम्ही तर अडाणी आहात, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला उत्तर येणार नाही, अडाणी, पण तुम्ही चुकले तर मला 50 रुपये द्यायचे. आणि तुम्ही जगातला कुठलाही प्रश्न मला विचारा, मी चुकणार नाही, विद्वान आहे. पण मी जर चुकलो तर तुम्हाला 100 रुपये देईल, जास्त 50 जास्त, मी विद्वान आहे. शेतकरी म्हटलं ते समजलं मागाशीच. मग विद्वान म्हणे विचार प्रश्न. आता शेतकरी म्हटलं कुठून बालामत गाडीत घेतली, खिशात पैसा नाही, याला द्यायची कुठून पैसे. मग त्यानं असा विचार केला की गाव येऊस तर याला उत्तर चाललं नाही पाहिजे. काहीतरी मनानंच आपलं प्रश्न तयार त्यानं केला आणि सांगितलं म्हणे साहेब आमच्या गावात परदेशी एक प्राणी आला होता म्हणे. म्हणे कसा होता. कसा, आभाळात उडायचा, जमिनीवर पळायचा, पाण्यात पावायचा, 10-12 हात, 10-20 डोळे, काय मनाला येईल ते सांगा बरं नाव. ते विद्वानानं डोकं मागं टेकवलं, सगळं प्राणीशास्त्र डोळ्यासमोर आणलं. कुठलं प्राणी, एखादा कलम केलेला आहे का काय. मग थोड्या वेळानं बाबा म्हटले येत आहे का. नाही, काढा 100 रुपये. ते विद्वानानं आपल्या 10-10च्या रानावर धरा बाबा 100. मग शेतकरी म्हणला तर तुमची बारी आहे, तुम्ही विचारा. विद्वान म्हटले दुसरा कुठला प्रश्न मी तुला विचारणार, एवढा अवघड प्रश्न तुम्हाला विचारला, तेवढं प्राण्याचं नाव सांग. मला तरी कुठे येते, दार तुमचे 50 रुपये म्हणे.